लाख कुटुंब आहे, आता ते कोणाचे काय माहीत. आणि आधी कसं आहे, आम्ही जेव्हा आक्षेप घेतो त्यावेळी पुराव्या सकटच बोलतो. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यांनी नोंद घ्यावी. आम्ही कुठेही मुख्यमंत्र्यांना या बाबतीत टार्गेट करत नाही. मुख्यमंत्री या घोळामध्ये असतील असा आम्हाला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. पण या घोळामध्ये जर कोण असेल तर त्या विभागाचे मंत्री 100% याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत आणि त्यांच्याबरोबर तिथे असणारे अधिकारी इन्वॉल्ड आहेत. आता याच्यात अजून एक तुम्हाला गोष्ट मी सांगतो की इथं जेव्हा 2023ला यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं तेव्हा RSSच्या एका व्यक्तीने, त्यांचं नाव कुलकर्णी का काहीतरी आहे, त्यांनी कंप्लेंट केली होती देवेंद्र फडणवीस साहेबांना की या कंपनीकडे असणारे डॉक्युमेंट्स हे सगळे फर्जी आहेत. या कंपनीला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिला गेला नाही पाहिजे. पण दुर्दैवाचं ते पत्र कदाचित मुख्यमंत्री साहेबांकडे पोचलं नसावं, तरीसुद्धा 2023ला याच कंपनीला त्या ठिकाणी काम दिलं गेलं. शिक्षणाच्या बाबतीत आणि CETच्या बाबतीत अजून कुठला प्रश्न आहे का? अरे व्हायरल आहे आणि व्हायरल जो झालेला आहे तो अशा प्रकारचा आहे की त्याच्यात बॉडी एक म्हणजे आपल्याला एकतर कमकुवत तुम्ही होत असता, वीकनेस तुम्हाला तिथं जाणवतं, तुमचं अंग दुखत असतं, तुमचं डोकं तिथं दुखत असतं आणि त्याला काउंटर करण्यासाठी जी औषधं घ्यावी लागतात ती थोडीशी स्ट्रॉंग असतात. ती औषधं मी घेतलेली आहेत. पण आजची ही पत्रकार परिषद तुम्हाला मी ऑलरेडी सांगितली असल्यामुळे ही पत्रकार परिषद आत्ता मी घेतली. उद्या जे मी CIDकडे माझा पुरावा घेऊन जाणार होतो आणि बंटी पाटील साहेबसुद्धा खरं तर आज येणार होते, पण त्यांना काहीतरी पर्सनल इमर्जन्सी आल्यामुळे ते पोचू शकत नाहीत. तर ते सुद्धा MPSCच्या बाबतीत पाठपुरावा करत आहेत. तर मी आणि त्यांच्याकडनं सुद्धा त्या बाबतीत काय पाठपुरावा केला आहे तोही घेऊन, माझा स्वतःचा पाठपुरावा घेऊन मी आता CID कार्यालयाकडे जाईल, त्यांना सगळे डॉक्युमेंट्स देईल. ते जे काय जबाब जो 25 लाख रुपयाचा जो त्या एका मुली विद्यार्थीने त्या ठिकाणी दिलेला आहे तो जबाब मला बघायचा आहे. ते मला दाखवतील नाही दाखवतील तो त्यांचा त्या ठिकाणी विषय, पण तिथं गेल्यानंतर आपण बघूया. आणि तो झाल्यानंतर उद्याच्या ज्या बैठका होत्या तर अनफॉर्च्युनेटली कॅन्सल करून थोडंसं माझं होम डिपार्टमेंट म्हणजे माझी पत्नी यांनी मला आदेश दिलेला आहे की आपल्याला पुण्याला यावं लागतं आहे, तिथल्या डॉक्टरला दाखवावं लागतं आहे आणि 2 दिवस घरी थांबावं लागतं आहे. त्यामुळे त्या होम डिपार्टमेंटचं सुद्धा आम्हाला ऐकावं लागेल, कारण का कालपासून त्यांचे फोन सुरू आहेत, मुलांचे फोन सुरू आहेत. त्यामुळे त्यांचं आणि डॉक्टरांचं म्हणणं ऐकून पुढचे 2 दिवस मी तिथं 2 ते 3 दिवस मी तिथं विश्रांती घेणार. गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलं आहे असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही. इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं. पण महत्त्वाचं काय की तिथं जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला जात होता तेव्हा बीडच्या लोकांच्या वतीने एका पत्रकाराने योग्य असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. तो म्हणजे तिथं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये वाढत असणारी गुन्हेगारी. तुम्ही बघितलं असेल तिथं असणारे स्थानिक जे नेते आहेत जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने, जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं. आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला, कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड
हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत. त्यातला मोठा गुंड हा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो कधीच बाहेर निघणार नाही, पण त्याची पिलावळ छोटी छोटी गुंडाची अजून बाहेर आहे आणि तेच त्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत. तोच प्रश्न पत्रकारांनी विचारला. माझं तर पत्रकारांना विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे की एक पत्रकारांनी योग्य प्रश्न विचारून सुद्धा गुंडासारखी दमदाटी करून पत्रकारांचा आवाज हा त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न हा मुंडेंकडनं त्या ठिकाणी झाला. नाही, त्याला तुम्ही न पॉझिटिव्हली घेऊ शकता न निगेटिव्हली घेऊ शकता. फक्त विषय एवढाच आहे की अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे. दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे. एखादा अन्याय त्या ठिकाणी झाला, किती मोठा नेता असेल तर गप्प बसायचे, नाही तर गप्प करायचे त्याला. पण तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं घेऊ शकणार नाही. काँग्रेसची संस्कृती आहे का, जेव्हा इंदिरा गांधींना शब्द वापरले गेले तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आज तेच शब्द दुसऱ्या पक्षाच्या एका वरिष्ठ महिला नेत्यासंदर्भात वापरले जातात. हे बघा, पूर्वी इंदिरा गांधीजी जेव्हा शांत असायच्या, नाहीतर कुठेतरी कदाचित माझं वाचन कमी आहे, कदाचित मी चुकीचं बोललो तर माफ करा, पण त्या काळामध्ये काही लोकांनी लिहिलं होतं की नेहरूजींबरोबर जेव्हा इंदिरा गांधीजी जायच्या तेव्हा त्या शांत असायच्या, त्या ऑब्झर्व करायच्या. आणि लिहिणाऱ्या लोकांनी लिहिलं होतं की गुंगी गुडिया म्हणजे शांत. आणि काही लोकांनी भाषणाच्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. पण जेव्हा त्या पदाची जबाबदारी इंदिरा गांधीजींवर आली, या देशामध्ये आजपर्यंत जे कोणी प्रधानमंत्री झालेले आहेत सगळ्यात उत्कृष्ट काम जवाहरलाल नेहरू साहेबांनंतर जर कोणाचं असेल तर ते इंदिरा गांधींचं आहे. आणि इंदिरा गांधींनंतर मग बऱ्याच लोकांचा नंबर त्याच्यामध्ये लागतात. त्यामुळे मला असं वाटतं एका बाजूला चांगलं पण आहे, वाईट पण आहे, पण मुद्दा काय होता, तिथल्या तिथं त्या नेत्याला हटकायला पाहिजे होतं, जे दुर्दैवाने त्या ठिकाणी हटकवलं गेलं नाही.